नमस्कार मित्रांनो, आज आपण या ट्युटोरियलमध्ये Hadoopचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते बघणार आहोत Windows 11 किंवा Windows 10 मध्ये. तर त्यासाठी आपल्याला 2 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तर फर्स्ट स्टेप जे आहे ते आपल्याला JDK 1.8 इन्स्टॉल करायचं आहे. अदर दॅन धिस व्हर्जन Hadoop सपोर्ट करत नाही आणि सेकंडली आपल्याला Hadoopचं आणि जावाचं कॉन्फिगरेशन करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. तर आपल्या पीसीमध्ये कुठल्याही एका लोकेशनला तुम्ही एक फोल्डर तयार करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली फाईल त्यात टाका. तर मी इथे केलेलं आहे. मी डॉक्युमेंटमध्ये Hadoop नावाच्या फोल्डरमध्ये ही जी फाईल आहे ती ठेवलेली आहे. तर ही एक्स्ट्रॅक्ट करूया आपण. आपण इथे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक Hadoopचा फोल्डर आणि दुसरा JDK 8 दिसेल. तर आपण पहिले JDK 8 इन्स्टॉल करून घेऊ. सो इन्स्टॉलेशनसाठी त्याच्यावरती डबल क्लिक करा. देन नेक्स्ट करत चला. नेक्स्ट करा. देन इथे डेस्टिनेशन फोल्डरचे इथे तुम्ही इथे पाथ चेंज करा. चेंज पाथ करताना विंडोज सी मध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करा आणि त्याला नाव द्या जावा. ओके करून नेक्स्ट करा. तर इथे जावाचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर ते क्लोज करू. तर जावाचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते JDKचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सी ड्राईव्हमध्ये यायचं. हे जे आपण फोल्डर तयार केलं आहे, ज्यामध्ये JDK 1.8 इन्स्टॉल आहे. तर हे जे जावा नावाचं फोल्डर आहे ना, तर हे डिलीट करून टाकायचं. देन अगेन आपण जिथे Hadoop सेटअप नावाची जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केली त्या फोल्डरमध्ये येऊन Hadoop सेटअपमध्ये ही सेटअप फाईल्स आपण कॉपी करूया आणि सी ड्राईव्हमध्ये ती ओपनली पेस्ट करायची. देन ही जी सेटअप फाईल्स जी आहे ना, त्याच्यावरती राईट क्लिक करून त्याच्यावरती राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर करायचं. येस केल्यानंतर ती फाईल इथे एक्स्ट्रॅक्ट होईल. एक्स्ट्रॅक्ट 2 न्यूली क्रिएटेड फोल्डर. तर मित्रांनो इथे जावा फोल्डरमध्ये JDK 1.8च्या आत बिन फोल्डरमध्ये जाऊन हा जो बिनचा जो पाथ आहे तो कंट्रोल सीने कॉपी केला. देन सर्चमध्ये जाऊन एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सर्च करायचं. यात गेल्यानंतर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल करायचं. तिथे युजर व्हेरिएबल फॉर तुमच्या सिस्टमचं नाव असेल तिथे न्यू करायचं. व्हेरिएबल नेम कॅपिटल लेटरमध्ये द्यायचं. जावा अंडरस्कोर होम आणि व्हेरिएबल व्हॅल्यू आता आपण जी कॉपी केलेलं पाथ तो पेस्ट करायचा. ओके करायचं. सेम त्याच पद्धतीने खाली सिस्टम व्हेरिएबल्समध्ये जाऊन पाथ्सवरती क्लिक करून न्यू करायचा आणि कॉपी केलेला पाथ पेस्ट करायचा. ओके करायचं. सेम तसंच बॅक यायचं आणि इथे हा जो Hadoop नावाचा जो फोल्डर आहे यात एंटर करायचं. देन बिनमध्ये जायचं आणि हा जो बिनचा जो पाथ आहे तो कॉपी करायचा आणि सिस्टम व्हेरिएबल्समध्ये जाऊन इथे युजर व्हेरिएबल फॉर तिथे न्यू करायचं. व्हेरिएबलचं नाव कॅपिटल लेटरमध्ये Hadoop अंडरस्कोर होम द्यायचं आणि त्याची व्हॅल्यू आता आपण कॉपी केलेला पाथ द्यायचा Hadoop बिनचा. ओके करायचा. सिस्टम व्हेरिएबल्समध्ये सेम तसंच पाथ्समध्ये जाऊन न्यू पाथ करायचा. हा पाथ पेस्ट करायचा. ओके करायचं. अगेन देन न्यू पाथ करायचा. तो पेस्ट करायचा आणि सिम्पली इथं बिनच्या आधी बिनच्या आधी एस बिन करायचं आणि ओके करायचं. देन गो इन सी ड्राईव्ह. इथे एक स्टेप मागे येऊन हा जो Hadoopचा जो पाथ आहे, हा Hadoopचा पाथ कॉपी करायचा आणि तो सिस्टम व्हेरिएबल्समध्ये जाऊन पाथ्समध्ये न्यू करायचा आणि तो इथे पेस्ट करायचा. ओके करायचा. ओके करायचा. देन सिस्टम व्हेरिएबल्स क्लोज करायचा. देन हा Hadoop आणि जेव्हा आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल झाले की नाही ते चेक करायसाठी सर्चमध्ये जायचं. कंट्रोल पॅनल ओपन करायचं आणि ही कमांड तर जावा इन्स्टॉल झालेली की नाही ते चेक करण्यासाठी कमांड टाकायची. इथे जावा हायफन व्हर्जन आणि एंटर करायचं. तर तुम्ही बघू शकता इथं जावा व्हर्जन 1.8 इन्स्टॉल झालेलं आहे. देन Hadoopचं इन्स्टॉलेशन झालं की नाही ते चेक करण्यासाठी कमांड टाकायची Hadoop स्पेस व्हर्जन इथे हायफन नाही द्यायचं आणि एंटर करायचं. देन तुम्ही बघू शकता इथं Hadoop 3.2.4 इन्स्टॉल झालेलं आहे. तर इथे आपलं Hadoop आणि जावा सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर आपण हे सगळं क्लोज करून रिफ्रेश करू. देन पुन्हा या फोल्डरमध्ये येऊन आपली जी सॉफ्टवेअर फाईल्स जी नावाची फाईल आहे, ही इथेच एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ आपण.
extract here only. Then after extract here, one zip file and one application opened. तर पहिले आपल्याला ही VC regist ही जी फाईल आहे ना, ही इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ही मॅन्डेटरी आहे. तर माझ्या ह्याच्यात ती ऑलरेडी इन्स्टॉल आहे. बट देन अगेन मी रिपेअर करतो. तुम्ही ती इन्स्टॉल करून घ्या. तर इथे ते सेटअप सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. देन क्लोज करतो मी. देन ही जी फाईल आहे MSVCR, हिचा यूज काय ते सांगतो. देन अगेन गो टू सी ड्राईव्ह आणि Hadoopमध्ये जाऊन विनमध्ये जाऊन ही विन युटिल्स नावाची जी ॲप्लिकेशन आहे त्यावरती डबल क्लिक केलं तर एक अशी विंडो CMD विंडो ओपन होईल आणि अगेन क्लोज होईल. जर असं झालं तर तुमच्या त्यात Hadoop सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. आणि जर विन युटिल्सवरती क्लिक केल्यानंतर सम युजर्सला जर काही एरर येत असेल तर आपण ही जी फाईल आहे MSVCR ही ओपन विथ करायची WinRAR. देन सी ड्राईव्हमध्ये जायचं. इथे विंडोजमध्ये जायचं. देन इथे सर्च बघायचं Windows 32 नावाचा फोल्डर, सॉरी System32 नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन इथे इथे ही MSVCR 120.ddl आहे ना, ही इथून ड्रॅग करायची आणि या फोल्डरमध्ये ड्रॉप करायची. कंटिन्यू करायचं. देन तो आलेला एरर निघून जाईल. देन अगेन चेक करायचं Hadoopमध्ये विनमध्ये विन्स युटिल. तर आपल्या इथे Hadoopचं इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपण आता Hadoopच्या सगळ्या सर्व्हिसेस स्टार्ट करण्यासाठी रेडी आहोत. तर सगळ्या विंडोज आपण क्लोज करू. एकदा रिफ्रेश करून घेऊ. स्टार्टमध्ये जाऊन कमांड प्रॉम्प्ट रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करू.